मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा डंका वाजल्यानंतर मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर आता सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उत्साहाचं वातावरण संपूर्ण मुंबईमध्ये प्रचंड उत्साह, जल्लोष आणि आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। कारण जवळपास 29-30 पैकी त्या ठिकाणी 25 जागा महापालिकांवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा आता त्या ठिकाणी फडकणार आहे आणि त्यामुळे एक प्रचंड जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी भाजपमध्ये आहे। महाराष्ट्रातील या महानगरपालिकांमधील जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला आणि आपण बघाल एक लँडस्लाईड विक्टरी या ठिकाणी मिळाली। कारण माननीय देवाभाऊंनी या राज्याला जी विकासाची दिशा दाखवली, विकास पुरुष म्हणून त्यांनी काम केलं, त्या विकासावर मोहर लावण्याचं काम मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमधल्या लोकांनी केलं। नगरपालिकांमध्ये देवाभाऊंवर विश्वास दाखवला, तसाच महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वावर मुंबईसह राज्यातील जनतेने विश्वास दाखवला। राज्यातल्या महापालिकेतील जनतांना लाख लाख धन्यवाद मतदारांना देतो। देवाभाऊ आणि भारतीय जनता पार्टी आपल्या विश्वासाला तसोभरी त्या ठिकाणी खरोच पोचू देणार नाहीत, तडा जाऊ देणार नाहीत, हा विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करतो। देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब दोन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, देवाभाऊंचं कुशल मार्गदर्शन, सूक्ष्म नियोजन आणि त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासी भाषणांचा झंझावात जे आश्वस्त जनतेला केलं आणि विश्वास दिला, त्याचबरोबर आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचं पडद्यामागून जे त्या ठिकाणी नियंत्रण होतं, मार्गदर्शन होतं, आखणी होती, त्याचा परिपाक या निवडणुकीत झालेला आहे। देवेंद्र रवींद्र धुरंधर अशा पद्धतीचे बॅनर पण आपल्याला पाहायला मिळतात। मातोश्रीच्या बाहेर देवाभाऊ धुरंधर अशा पद्धतीचे बॅनर लागले। नाही, देवाभाऊंच्या बरोबरीनं आमच्या चव्हाण साहेबांनी देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली व्यूहरचना केली आणि त्यामुळं खरं आहे की देवेंद्र आणि रवींद्र या जोडगोळीनं महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिकांवर चमत्कार घडवून आणला आहे। नक्कीच मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि हिंदूच होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ही किती आशादायक बाब आहे मुंबईसाठी, कारण यालाच धरून ठाकरे यांचे पक्ष म्हणतात की कुठेतरी मुंबईकरांना धोका आहे, मराठी भाषा मराठी अस्मितेला धोका आहे आणि आम्ही त्यासाठी लढत राहणार। मुंबईकरांना असं वाटत नाही, वाटत असतं तर त्यांनी आम्हाला मतदान केलं नसतं, त्यांना त्यांची जागा दाखवले आणि आता मराठी माणसांच्या हितासाठी काम झालेलं दिसेल ना। त्यामुळे मराठी आणि हिंदूच महापौर होईल हे देवाभाऊंनी सांगितलं आहे आणि मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी आम्ही काम त्या ठिकाणी करू। 29 महानगरपालिका होता, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आपण पाहतोय की भाजपचा अप्पर हँड राहिलेला आहे। शिवसेनेने पण जागा लढवल्या पण त्यांना तितकंच यश संपादन करता आलं नाही आहे आणि विशेष करून मुंबईमध्ये त्यांनी 90 जागा लढवल्या पण केवळ 29 जागाच मिळाल्या। जर भाजपला जास्त जागा मिळाल्या असत्या, 150च्या वर जागा, तर मात्र चित्र बदललं असतं अशी चर्चासुद्धा रंगते। कसं पाहता याकडे? नाही, खरं आहे, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्याची वस्तुस्थिती आहे। काही ठिकाणी मराठी स्पिरिट, शिंदे सेना की उभाटा अशा प्रकारचा मनसे त्या ठिकाणी विषय झाला आणि बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या बाजूला झुकतं दिल्याचं अनेक मतदारसंघात दिसतं आहे। म्हणजे थोडंफार जे काही मराठी स्पिरिट काही अंशी एकवटलं ते शिंदे साहेबांच्या जागांवर, बाकी भारतीय जनता पार्टीच्या इथे निर्विवाद यश मिळालं आहे। कदाचित जास्त जागा लढवल्या असत्या तर जास्त जागा मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी वाटायला काय हरकत नव्हती। पुण्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा त्या ठिकाणी एकही नगरसेवक नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी फार सुमार कामगिरी झाल्याची सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। याचं आत्मचिंतन करावं लागेल शिवसेनेला असं वाटतं? नाही, नक्कीच करतील ना। शिंदेसाहेब हा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणारा नेता आहे आणि डगमगून जाणाराही नेता नाही। पुन्हा त्या ठिकाणी आपण कुठे कमी पडलो, का कमी पडलो याविषयी त्या ठिकाणी निश्चितच आकलन करून ते पुन्हा ताकदीनं उभं राहतील यावर आमचा विश्वास आहे। पण यातून एक संदेश गेला की युतीतूनच लढला तर फायदा होईल? निश्चितपणे त्या ठिकाणी युतीतच त्या ठिकाणी फायदा आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी महायुतीसाठी सातत्यानं आग्रह केला आणि त्या ठिकाणी महायुती प्रसंगी 2 पावलं मागे घ्यायला लागले तरी घेऊन महायुती अभेद्य ठेवली, त्याचा परिपाक चांगला दिसतोय।
संजय राऊत वारंवार पत्रकार परिषद घेत आहेत आणि म्हणतात की जर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली नसती तर मात्र मुंबईमध्ये भाजपचा कधीही महापौर बसला नसता आणि त्यामुळे जनता त्यांना गद्दार म्हणूनच लक्षात ठेवेल. हा दावा त्यांचा कसा खोडून काढणार? त्यांना गद्दार, खुद्दार, टोमणे, मत्सर, द्वेष हे त्यांनी जरा कोट्या करायचं कमी करावं. आत्मपरीक्षण करा. मराठी माणसानं आपल्याला का फेकलंय? बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे लोकांना माहीत आहे. एक शेवटचा प्रश्न, मुंबईचा महापौर आता कधी होणार आहे आणि कधीपर्यंत तो महानगरपालिकेमध्ये आसन ग्रहण करेल आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी भाजपची काय तयारी, किती आत्मविश्वास वाढलाय भाजप? भाजप 24 तास निवडणुकीसाठी तयारीच असतो. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा, नगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळालं, महानगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीचं यश मिळालं, त्याच ताकदीनं किंवा त्यापेक्षा जास्त यश ग्रामीण भागातील जनता झेडपीला त्या ठिकाणी देईल. नक्कीच. दरेकर साहेब, तुम्ही सुद्धा पश्चिम उपनगरामध्ये दिवस रात्र एक करून मेहनत केली, ठिकठिकाणी सभा घेतल्या, ठिकठिकाणी रॅली केल्या, त्याचे परिणाम स्वरूप त्या ठिकाणी जास्त जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहे. चित्र पाहायला मिळतंय, कसं पाहता? नाही, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आणि मग रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकांचं नियोजन झालं आणि मग आम्ही सगळ्या नेत्यांनी आपापल्या ठिकाणी ठाण मांडून बसून त्या झोकून देऊन काम केलं आणि त्याचं यश त्या ठिकाणी मिळालं आहे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.